त्याला पोहतो असा सोसाट्याचा वारा सुटतो गडगडाट होतो थोडंफार असं आणि हे शब्द झालं की सगळ्यात शेवटी पाऊस पडतो कसा सांगा ना कपाळावर चटणीला पुसतो आधी खालच्यानं तर कळलं ना तर झालं सत्यानाश आतापर्यंत जे आपल्या समोर उंजळीने पाणी पित होते आज आपण त्यांचं पाणी चोरायला आलो. मी काय म्हणतो ब्रह्मदेवाचा चमत्कार दाखवला त्यावेळी उगाच देवाला नावं ठेवू नका हो त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टीवर ना आपला छक्का पाणी काय कुठेही लागलो ते ठिकाणी खोदकामच करणार होते हो पुजारी पण हे बाटलेलं पाणी आपण कसं घेऊन जाणार अरे गोमूत्र शिंपून काय पाण्यात गोमूत्र टाकलं ना की झालं शुद्धीकरण गोमूत्र नको नाही म्हणजे तुळशी पत्र ठेवलं तरी होईल पाणी शुद्ध. तुमच्या वडिलांनी दुष्काळात तुळशी पत्र ठेवलेली सध्या पण मला सांगा कृष्ण सुद्धा लोणी चोरी करायचा आता त्याला आपण सगळे चोर म्हणतो नाही ना मग आता घेऊ देवाचं नाव आणि बुडव भाकरी चला पोचलं की नाही त्याला असं चला त्यांना पोचव मग फक्त पाणी घ्यायला आले होते आम्हाला काही कोणाशी वादही घालायचा आहे चल केलं मी तुम्हाला मोठ्या मनाने माफ केला आम्हाला तेवढं पाणी घेऊ दे अहो घ्या की मग कुणी अडवलंय ए राजा अनवरची लोक आले आहोत एवढं मोठ्या मनाने आपला माफ केलं त्यांना पाणी मारा मदत कर काय हो तोंडा वाकडी करे काय झाली हे गौतम सगळं महागात पडला तुला अहो सध्या पाणी लय महागा त्यामुळे विचार करा कोणाला काय महागात पडाल ए हाकल्यावर आहे ना म्हणण्यापेक्षा पाणी महत्वाचं आहे
मागताय गौतम. गौतम माफ कर. काय काय बोललात? गौतम माफ कर, आम्हाला पाणी हो. मिळेल का? हे असता पाण्याचे पाणी मिळेल ना. समजेल समोर माझे तळवे छाट मग देतो पाणी. ए, गौतम! एवढी बरीच आम्ही जे सहन करत आलो ते तुमच्या सोबत करू लागलो तर एवढ्याच थकलात. हो पण तुम्ही हात का जोडताय? नका नाक तर नका गौतम, तहाने वर सगळे व्याकुळ झाले. एवढे थोडं पाणी. अहो तुमचं